नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काय 10वीचे जे काय बोर्डाचे क्वेश्चन आलेले आहेत आतापर्यंत जे काय पाठीमागं बोर्डाला जे विचारलेले क्वेश्चन आहेत त्याचे आपण सराव करून घेतो। तर समीकरण 2 मध्ये मॅथ्स 1 समीकरण 2 मध्ये वर्ग समीकरण क्वाड्रॅटिक इक्वेशन या लेसन मधले जे काय क्वेश्चन बोर्डाला कशा प्रकारे विचारलेले आहेत। तर बघा, ऍक्टिव्हिटी बेस मध्ये 2 मार्काचे क्वेश्चन कशा प्रकारे येतात। वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन kx² - 10x + 3 = 0 is 3. Complete the following activity to find the value of k ची व्हॅल्यू काढा। तर हे जे दिलेले आहे इक्वेशन, तर त्या या वर्गीय समीकरणाचे एक मूळ दिलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला k ची किंमत काढा। तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, मग त्याच्यामध्ये x = 3 दिलेले आहे बघा, या ठिकाणी एक मूळ दिलेले। तर x = 3 हे घ्यायचं इन द अबव द इक्वेशन, म्हणजे ह्या वरच्या इक्वेशन मध्ये। आता इक्वेशन kx² x = 3 घेतले तर 3 चा स्क्वेअर येणार मायनस 10x x म्हणजे 3 घेतलं प्लस 3 = 0। आता 3 चा स्क्वेअर काय येणार 9 मायनस 10 3 दा 30 आलं प्लस 3 = 0। आता या ठिकाणी इक्वल दिले म्हणजे तिकडे दिलेले। आता त्यासाठी आपल्याला या ठिकाणी सॉल्व करावं लागेल। k9 - 30 + 3 = 0, म्हणजे साइडला सॉल्व करून मग तिथं पुट अप करायचे। हे लक्षात ठेवायचं स्टुडंट, नाही तर मग तुमचं रॉंग होणार। आता k9 म्हणजे बघा काय आलंय, k9 मायनस प्लस मायनस 30 - 3 27 येणार आणि साइन ग्रेटर नंबर = 2। आता हे -27 या ठिकाणी राईट साइडला कन्वर्ट केलेलं आहे। k9 = +27। आता या ठिकाणी k9 जे काय k9 = 27 घेतले आणि मग या ठिकाणी काय येणार तर 27, तर कन्वर्ट केलेले म्हणजे हे इथं मिळाले। आणि आता k तर हे मल्टिप्लाय किंवा डिवाइड होणार 27/9 9 * 9 3 जा, मग k = 3, म्हणजे आपल्याला काय k ची व्हॅल्यू किती मिळणार 3। तर अशा प्रकारचे जे काही क्वेश्चन आहेत हे तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड कृती मधून विचारले जातात। त्यासाठी हे साइडला तुम्ही सॉल्व करा आणि नंतर मग त्याच्यामध्ये पुट अप करा। त्याच्यामध्ये जे दिलेले त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट सॉल्व करायला गेलं तर तुमचं चुकेल, कारण या ठिकाणी इक्वल दिलेले आहे। तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा। आणि जे नवीन असतील तर त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राइब करा, की जे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ येतील। दररोज नवनवीन व्हिडिओ आपण या चॅनलवरती टाकतो, तर ते तुम्हाला पाहता येतील। आणि जे काही आता बोर्डाची जे काही परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत 10वीचे, तर त्यांनी तर या अशा प्रकारचे जे काही क्वेश्चन आहेत तर त्याचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे। आणि आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राइब केलेलं असेल तर त्यांनी जरूर करावे। धन्यवाद।